जेव्हाही जातो ना, तेव्हा कुठंतरी ना आपलं बऱ्याच गोष्टी रिलीफ व्हायला लागतात. कधी फील केलंय नेचर मध्ये गेलं, डोंगरावर कधी गेले तुम्ही किंवा पाण्याच्या ठिकाणी गेले? कारण हे पंचमहाभूत आहे ना, तिथं फार ऍक्टिव्ह असतात. जिथं आपले नुसतेच आपण माणसं गर्दी गडबड असतो ना, तर तिथल्यापेक्षा ते खूप शुद्ध असतात. तिथं फील करा ते. म्हणजे तिथलचं प्रकाश असेल, तिथलचं पाणी असेल, तिथलचं सगळ्या गोष्टी असेल, तर त्या खूप हाय लेवलला असतात. मग ती ही ऊर्जा आहे ना, आपल्याला एक चार्जिंग करते. जेव्हा असं वाटलं आपल्याला की काहीतरी मला डिस्टर्ब आहे किंवा काहीतरी मला लाईफ मध्ये चेंज करतात, अशा नेचरच्या ठिकाणी जाऊन यायचं. म्हणजे 8 दिवसातून 4 दिवसातून तरी एकदा पाहिजे की आपण मोकळ्या नेचर मध्ये जातोय किंवा निवांत असं एखाद्या डोंगरावर जातोय ट्रॅकिंग, की जिथे हवेचा लेवल एकदम छान आहे, शुद्ध हवा आहे. असं कुठेही तुम्ही असं जाऊ शकता. आणि कधी कधी एकटं नाही का, आपण चाललोय, जास्त गोंधळ नको, गजबज नको, एक दोन तीन जण किंवा असं, तर तसंही एकदम छान वाटतं, फील वाटतं. आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये ना खूप जास्त टेकड्यांवर जायचो. आणि दररोजचा आमचा तो नियम होता. तेव्हा आम्ही संभाजीनगरला होतो, नेमकं लॉकडाऊन सुरू झालेलं. तर त्यावेळेला लोक इतके नाही का घाबरलेले किंवा काय करायला पाहिजे किंवा घरात बातम्या ऐकत जे बसत होते, त्यावेळेला आम्ही काय करायचो की आपल्याला टीव्ही बघत बसण्यापेक्षा आणि काय करायचं समजत नव्हतं ना. मग त्यावेळेस काय, भगवंतांनी चांगली बुद्धी दिली आणि आम्ही ट्रेकिंगला जायला लागलो. मुलांना पण घेऊन जायला लागलो. मग आम्ही 4 वाजता संध्याकाळी निघायचो, 8 वाजेपर्यंत घरी यायचो, जवळपास 7-8 वाजायचे रात्री. आणि सगळेजण म्हणायचे आम्हाला बाहेर जाऊ नका, हवेत पण करोना होतो, इकडं होतो तिकडं होतो. सगळेजण आम्हाला जाताना पण घाबरत घाबरत, ते मात्र गरमीत उन्हाळ्यात असं याच्यातच राहायचे घरात. आम्ही मस्त घरातलं काही खायचं प्यायचं सामान असेल, चिवडा आंबे ते असं घेऊन जायचं तिथे. आणि तिथं मस्त उन्हाळ्यामध्ये करवंद टेकडीवर असत ना काही काही, ते फळ वगैरे ते एन्जॉय करायचं. मुलांना पण माहित झालं एका टेकडी इतकी सुंदर आहे, त्या टेकडीवर तलाव आहे. त्या टेकडीमध्येच वर गेल्यावर पहिल्या स्टेपवर तिथे तलाव, इतके सुंदर सुंदर फोटो निघायचे ना. आम्ही जेव्हा ते फोटो टाकायचे स्टेटसला किंवा असं इतर ठिकाणी, तर बरेच जण मग हळूहळू खूप जण यायला लागले आमच्या पाठीमागे. अगोदर जे म्हणत की नाही नाही कशाला जाता कशाला जाता, मग एक 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 आम्ही पण येऊ का आम्ही पण येऊ का विचारायला लागले. सकाळ संध्याकाळ ते खूप जण यायला लागले. नंतर पाऊस, आणि तो काळ कसा गेला ना ते कळालंच नाही. खूप एन्जॉय केले ते पण दिवस. म्हणजे आयुष्यामध्ये काय कधी पण काय चॅलेंजेस येईल ना, त्याला आपण कसं घेतो आणि कशा पद्धतीने, तर ते दिवस पण खूप वेगळे होते. ते फोटो वगैरे आता बघितले कधी नेचर मधले वगैरे, तर खरंच खूप छान. आणि खूप छान नवीन नवीन ऍक्टिव्हिटी पण केली आम्ही तेव्हा. जसं की एका ठिकाणी ऐकलं होतं की आपल्या काहीतरी गोष्टी स्वप्न ड्रीम्स लिहून त्या याच्यात टाकायचे बॉटलमध्ये. त्याला काय म्हणतात रे भावेश, आपण ते काय केलं होतं, ते बॉटलमध्ये आपण ते सगळं लिहून टाकलं होतं नाही का, डोंगर त्याला काय म्हणतात काहीतरी, हे म्हणतात त्याला. हा, टाइम कॅप्सूल. टाइम टाइम कॅप्सूल म्हणून असतं ते, की जसं एखाद्या डोंगरावर किंवा अशा निवांत जंगलमध्ये ठिकाणी, की ते एखादी तुमचे ड्रीम स्वप्न असताना एका काचेच्या बॉटलमध्ये वगैरे ना, ते टाकून असे पुरवून ठेवायचे. आणि तुम्हाला असं वाटतंय काही वर्षांनी किंवा काही त्याचे हे बनतात, एक प्रकारचं त्याचं हे, म्हणजे जे जसे आहे तसे राहतात किंवा काही वर्षांनी जाऊन तुम्ही बघू शकता परत. मी हे ह्या वेळेला तो विचार करतो की त्यातलं माझं काय काय पूर्ण झालं. ते पण आम्ही एक ऍक्टिव्हिटी केली, असं काहीतरी करायचं पूर्ण करायचं. आणि त्याच्याने एक तर आपल्याला छानही वाटतं. मग कळालंच नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस पण ओरा आपला क्लीन होता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह येत होती. म्हणजे ती सुरुवात होती कुठेतरी की आपल्याला अपडेट व्हायची. आणि खूप सुंदर आठवणी त्या का त्या पण. तर त्याच्यामुळे असं नेचर मध्ये जाऊन येतं जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना, मॅजिकल इयर खरंच जर अनुभवायचे असेल तर बाहेर जायला हे नाही की जेव्हा पण आपण असं फिरायला जातो महाबळेश्वर किंवा अशा ठिकाणी जातो, हिल स्टेशन, किती छान वाटतं ना आपल्याला, मस्त मोकळं वाटतं. तर विदाऊट पेइंग पण भरपूर जागा आहे घराच्या जवळ. तुम्ही असं जवळपास असतं तिथेही तुम्हाला जाता येतात, असं काही शोधता येतं भरपूर. तर जात जा. आणि खूप मस्त वाटतं जरा असं शांत निवांत. मोबाईल आणि डिजिटल डिटॉक्स ठेवायचा तेव्हा अशा वेळेला. भरपूर जण जातात ट्रॅकिंगला, आताही लोक फिरायला जातात, पण त्यांचं ना डोक्यात खूप जणांचं बघितलं की मी हेच चालू असतं की माझे फोटो कसे येतात, माझे रील कशी येतात, हा फोटो चांगला नाही आला, नीट तो नाही काढ. ते करा थोड्या वेळापुरतं, ठीक आहे, काही थोड्या वेळापुरतं केलं तर काही हे नाही. पण त्याच्यात जर आपण आपलं एंटरटेन पण पूर्ण घुसून जातो ना त्याच्यामध्येच, की हा व्हिडिओ टाकायचा आहे, हा फोटो टाकायचा आहे, मग त्यावेळेस ना आपल्याला डिजिटल मधून पूर्ण डिटॉक्स करावं लागतं. की आपल्याला आपला फोन बिन सगळं साईडला ठेवायला 5-10 मिनिटं काय फोटो बिटो काढायचे काढून घ्या. नंतर फोन बॅग मध्ये टाकून आणि निवांत त्या निसर्गाच्या याच्यात पूर्ण घुसून जायचं, फील व्हायचं, ते निरीक्षण करायचं, ते फुलं, ते पक्षी, तो आवाज. सबलिमल्स चालू असतं. सबलिमल्स माहिती आहे ना, सबलिमल एक म्युझिक असतं की जे आपल्या
कानाला एक व्हायब्रेशन देत असतं, आपल्याला हिलिंग करत असतं. सब्लिमल, नॅचरल सब्लिमल, आता युट्यूबवर तर खूप व्हिडिओ आहे सब्लिमलचे वगैरे, पण नॅचरल सब्लिमल तुम्हाला ऐकायचं असेल ना नेचरमध्ये, जो चिमण्यांचा बारीक बारीक आवाज असतो, जो पाण्याचा आवाज असतो, जो वाऱ्याचा आवाज असतो, ते सब्लिमल्स सगळे, ते आपल्याला हिल करत असतात. एक प्रकारचं म्युझिक असतं ते नेचरचं. तर ते ऐकायचं ना निवांत, असं तुम्ही जॉब बसताना तुम्हाला तेव्हा ऐकेल, असं पानांचा आवाज येतो, पत्त्याचा आवाज येतो, सरसर आवाज येतो. ते गाणं ऐकलेलं तुम्ही? आजच ओ भंवरे गुणगुणाते सुनो, है ना? त्या गाण्यामध्ये संगीत हे ये संगीत हे, तर ते गाण्यामध्ये त्याचा अर्थ सांगितलाय. तर जेव्हा तुम्ही असं जाताल ना, तर ते सबलिमल्स ऐकायला लागत, चिमण्यांचं, पक्ष्यांचा, वेगवेगळ्या याचा, काही जर मध्ये जसा वेगळा आवाज येतो. सकाळी जर मॉर्निंगला फिरायला वगैरे गेला, मी खूप वेळेस ते नोटीस करत असते, पाण्याचा झऱ्याचा आवाज असतो. ही सबलिमल जे असतं ना, ते सगळे आपले एनर्जी हिलिंग करत असतात, आपल्याला वेगवेगळे हिलिंग करत असतात. तुम्हाला असे सब्लिमलचे जर हे पाहिजे असेल साऊंड, तर ते युट्यूबवर आहेत बरेच व्हिडिओ. म्हणजे घरात पण तुम्हाला कधी लावायचं असेल मेडिटेशन मध्ये किंवा हिलिंग मध्ये, तर ते वापरू शकता. पण नॅचरल ते मात्र नेचर मध्ये मिळतं. येस, तर आजचा आपण टॉपिक चालू करूया. येस, कालचं समजलं ना सगळ्यांना? हा, तर मॅजिकल इयर खूप सुंदर काम करतं. आणि जर आपल्याला आपल्या सगळ्या मेंटल हिलिंग, हिलिंग बॉडी हिलिंग, ओरा हिलिंग, वेगवेगळ्या बात आपल्याला घ्यायचे असेल तर आपण नेचरमध्ये जात जा. येस, तर आजचा आपण टॉपिक सुरू करूया पूजा मॅडम. हो. आजचा टॉपिक पण खूप सुंदर आहे आणि खूपच मॅजिकली आहे. प्रत्येक चॅप्टरच खूप छान आहे, पण काही काही चॅप्टर असे येतात खूप ऍडव्हान्स होतात. जे चॅप्टर चालू आहे तिथे एक बॅग दिसते, हॅट दिसते आणि एक कांडी दिसते, जादूची छडी दिसते. ती लहानपणी एखाद्या परीच्या हातामध्ये आपण नाही का, किंवा परीचा एखादा परफॉर्म करताना ते देतात हातामध्ये, माहिती का, अशी जादूची कांडी आहे ना, की हातात परीचा ड्रेस वगैरे घातला लहानपणी, कधी आठवत असेल तर ती एक अशी कांडी राहायची. मग ती एक हे होती, किंवा ते आपल्याला एक परीचं हे लागायचं ना, सिरियल लागायचं लहानपणी. त्याच्यामध्ये ते एक परीचं होतं, ती परी जादूची कांडी हे करायची. तर त्याच्यामध्ये पण जादू दाखवलं जात होतं, की ते परीच्या सिरियल मध्ये ती परी यायची आणि ते हे करायची. किंवा शकाला का बुम बुम मध्ये एक पेन्सिल होती, ती ड्रॉ करायची आणि त्याच्याने मॅजिक यायचं. तर मग ही जादूची कांडी काय आहे? ही जादूची कांडी काय आहे मॅजिक मध्ये? ह्या जादूच्या कांडीने कसं आपण मॅजिक करू शकतो, आजचा टॉपिक शिकवणार. म्हणजे आपल्यालाच बनायचे जादूची कांडी, आपल्याला काही असं रिअलिटी मध्ये कुठं सापडणार किंवा असं नाही. आपल्याला स्वतःलाच व्हायचंय जादूची कांडी. ते कोणासाठी व्हायचं? इतरांसाठी व्हायचं. कारण आता थोडंसं आपण आपली ऍडव्हान्स लेवल आली, कारण आपण आता स्वतः थोडे थोडे मॅजिक करायला लागलो, स्वतःबद्दल मॅजिक करायला. मॅजिक काय आहे ते आपल्याला कळालं, आणि मॅजिक कसं करायचं तेही कळालं, आणि आपल्याला माहिती आहे की 100% मॅजिक काम करतो. तर आपण का नाही इतरांसाठी पण वापरूया ते, हे ना? जे पण आपल्याला चांगलं मिळालं, जे पण आपल्याला मिळतं बऱ्याच वेळेला, आपण ते इतरांना देतो. सुरुवातीला आपल्या जवळच्या नियर नियर अँड डिअर लोकांना देतो, मग आपल्याला वाटतं इतरांना पण द्यायचंय. मग काही वेळेस आपल्याला समाजाविषयी पण वाटायला लागतं, देशाविषयी पण वाटायला लागतं. मग जेवढं जेवढं आपलं स्वतःचं मॅजिक वाढेल, तेवढं तेवढं आपल्याला देत चालायचं, ही जादूची कांडी म्हणून. येस. 24वां दिन जादुई छड़ी। क्या आपके मन में भी कभी इच्छा हुई है कि आपके पास एक जादू की छड़ी हो जिसे लहरा कर आप अपने प्रिय लोगों की मदद कर सके? देखिए, आज का जादुई अभ्यास आपको बताएगा कि दूसरों की मदद करने के लिए आप जीवन की असली जादुई छड़ी का इस्तेमाल किस तरह कर सकते हैं। आजचा चॅप्टर आपल्याला सांगतोय की आपल्याला दुसऱ्यांची पण मदत करायची, दुसऱ्यांसाठी पण जादू बनायचं. पण खरंच आपल्याला दुसऱ्यांसाठी मदत करायला आवडतं का? आपल्या भावना आहेत का इतरांचं पण चांगलं झालं पाहिजे, नाही का? ही भावना कधी येते? जेव्हा आपलं इनर इनर सोल जे आहे, जेव्हा आपलं पीसफुल आहे, जेव्हा कचरा निघून जायला लागतो ना, म्हणजे आपल्या इतरांविषयी राग, दोष, ईर्ष्या हे सगळं आपलं बाजूला हटायला लागतं. जेव्हा आपली सोच जी आहे ती पुढच्या लेवलला जात असते, तर आपल्याला पण कुठेतरी वाटतं की नाही का, इतरांसाठी तरी काही करावं, माझं काहीतरी सोल पर्पज असणार आहे, किंवा मी काहीतरी समाजाचं देणं लागतो. अशा वेळेला भगवंत आहे ना, आपल्याला तसं ते क्रिएटिव्ह तयार करतो, की आपल्यासाठी तर करतोच. पण चला, ही व्यक्ती, ही एनर्जी जी आहे ना, ती इतरांना उजेड देऊ शकते. म्हणजे छोटासा काजवा जसा असतो की तो थोडासा लाईट देतो, खूप काजवे एकत्र येऊन एक कंदील बनतो. तसं आपल्याला मोठ्या मोठ्या लेवलवर जर जायचं असेल तर मेणबत्ती आहे काही वेळापुरती, तर मग आपण एक जादूचा असा एक गोळा बनवून जो आहे ना, तो इतरांच्या आयुष्यामध्ये पण प्रकाश टाकू शकतो. त्यासाठी आपल्याला आजचा जो आहे, आजचा लेसन आहे. येस.
जब आपके मन में किसी दूसरे व्यक्ति की मदद करने की दिली इच्छा होती है, तो आपके पास जबरदस्त शक्ति होती है। लेकिन जब आप कृतज्ञता से उस शक्ति को राह दिखाते हैं, तो आपके पास सचमुच एक जादुई छड़ी होती है, जो उन लोगों की मदद कर सकती है जिनकी आप परवाह करते हैं। तुम्ही जर अशा समाजातले खूप उदाहरणं बघितली असतात, सिंधुताई सपकाळ आहे, मदर टेरेसा आहे, यांना कुठून एवढी शक्ती आलेली आहे किंवा यांनी एवढं कसं केलेलं आहे, जर आपण विचार केला की हे काहीतरी वेगळे होते काय, स्पेशल लोक होते का, यांना काही देवाने पॉवर दिली, असे खूप लोक आहे ना, त्यांनी स्वतःचं तर आयुष्य चांगलं केलंच, स्वतःचं पण एक नाव ओळख ठेवली, पण इतरांसाठी पण खूप काही देऊन गेले, इतरांच्या पण आयुष्यामध्ये ते एक छाप टाकून गेले. मग ह्या लोकांचं जर आहे तर यांना काय शक्ती मिळालेली आहे, खरंच त्यांची मनापासून इच्छा होती नाही का. आपल्याला मनापासून जेव्हा इच्छा असते की बाय हार्ट मला नाही काहीतरी करायचं, मला इतरांसाठी सुद्धा काही करायचे, जी धडपड असते ती तळतळ असते आपली, तर तीच इच्छा शक्ती जी असते ते आपलं जादू जे मल्टिपल करत असते आणि जे आपल्याला एक जादूची छडी सारखं इतरांच्या आयुष्यामध्ये घेऊन जात असते. आणि ते ब्लेसिंग, तो आनंद, तो पीसफुल काहीतरी वेगळाच असतो. तर जेव्हा तो ज्याला समजायला लागला ना की स्वार्थ जेव्हा आपला असतो आणि आपल्याला एक परमार्थ पण करायचा आहे, काहीतरी करायचं, तर तेव्हा त्याची मजा आणि त्याचा स्वाद तुम्हाला यायला लागतो की नाही, याच्यात मला आनंद आहे, तुम्हाला तेव्हा वाटायला लागतो. येस. जहां भी आपका ध्यान जाता है, वहां ऊर्जा का प्रवाह होता है। इसलिए जब आप कृतज्ञता की ऊर्जा को किसी दूसरे व्यक्ति की आवश्यकताओं की ओर निर्देशित करते हैं, तो ऊर्जा उसी ओर प्रवाहित होने लगती है। इसी कारण हर चमत्कार से पहले ईसा मसीह ने धन्यवाद कहा था। कृतज्ञता एक अदृश्य लेकिन वास्तविक शक्ति है, और आपकी इच्छा की ऊर्जा के साथ जुड़ने पर यह जादुई छड़ी जैसी बन जाती है। जो लोग जादू की छड़ी का इंतजार करते हैं, वे यह नहीं देख पाते कि वे खुद जादू की छड़ी है। टॉमस लियोनार्ड, व्यक्तिगत विकास कोच। आता हे काय सांगते, रोंडा काय सांगते की आपली जी कृतज्ञता आहे, जे आपले भाव आहे, जे आपले फिलिंग आहे, आपल्याला इतकं भरभरून देत आले ना, ना आता जशी जशी आपण प्रॅक्टिस करतो की नाही परमेश्वरा, की मला आभार मानायचं, हे जे काही दिले मी त्यासाठी कृतज्ञ आहे, जे काही देणार आहे त्याच्यासाठी कृतज्ञ आहे, जे सध्या माझ्याकडे आहे त्याच्यासाठी. तर ह्या परमशक्तीमुळं काय होतं की आपल्या आहे ना बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्या कुठं तरी गायब होऊन जातात. म्हणजे जसं इतरांविषयी आपल्याला जलस फील होणं, राग येणं किंवा द्वेष येणं, तर आपल्याला आहे ना आपल्यासोबत इतरांचं पण छान व्हायला लागतं. स्वतःचे स्वप्न तर सगळेच पूर्ण करतात, स्वतःला सगळंच पाहिजे असतं, पण इतरांच्या स्वप्नाचं पण कारण आपण जर बनायचंय, इतरांच्या स्वप्नाला सुद्धा आपण मदत करायची. ही लोक मोठे झाले आहे जगामध्ये, आता सध्याचे टॉपर आहे, मिलेनियर आहे, त्यांनी इतरांचे स्वप्न पूर्ण केलेले. अमेझॉन घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, ते इतरांच्या स्वप्नासाठी काम करतात, तेव्हा ते गोष्ट त्या लेवलला आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की नाही मला काहीतरी एकदम मला मिळेल अलिबाबाची बुवा असं नाही, किंवा मीच एखाद्या जादू छडी बनेल, ते नाही. तर मग आपण स्वतःच जादूची छडी हे आपल्याला माहित नसतं, पण तेवढी पॉवर जी आहे ती तेवढी इच्छा शक्ती आपण व्यक्त करत नाही किंवा आपल्याला माहित नसते, ही वास्तविक शक्ती दाखवलेली आहे आणि एक ऊर्जा आहे. तर ज्याला आपल्याला युनिव्हर्सल जे आहे ना ते आपल्याला देतं, पण तसं गाईड करायला लागतं की नाही तू मला हे तुझ्याकडनं करायचंय किंवा तुझ्याकडनं ही गोष्ट आहे. तर हे जे लेखक आहे त्यांनी सांगितलंय की तुम्ही स्वतःच एक जादूची छडी, तुम्ही तो विचार करू नका की मला काहीतरी मिळाल मग चमत्कार होईल. तर सुरुवात तुमच्यापासूनच करा इतरांना देण्यामध्ये, ब्लेस करण्यामध्ये. येस. यदि आपके परिवार का कोई सदस्य, मित्र या कोई दूसरा व्यक्ति जिसकी आप परवाह करते हैं, बीमारी या आर्थिक तंगी से परेशान है, या अपने कामकाज में दुखी है, तनावग्रस्त है, इसलिए दुखी है क्योंकि उसका कोई रिश्ता टूट गया है, उसका खुद में विश्वास खो गया है, वह मानसिक समस्याओं से परेशान है, या अपने जीवन में हताश महसूस कर रहा है, तो आप उसके स्वास्थ्य, दौलत और खुशी को बढ़ाने के लिए कृतज्ञता की अदृश्य शक्ति का इस्तेमाल कर सकते हैं। आता मनुष्य तसा प्राणी आहे की तो इतरांची मदत करू शकतो आहे ना, ज्या लेवलला प्राणी पण बघतो आपण की ते पण उपकार ठेवत नाही, त्यांना पण आपण पाळलं हे केलं तर ते आपली मदत करतात.
पण मनुष्य असा प्राणी आहे की तो इतरांना मदत करू शकतो किंवा ते जे त्याच्याकडे आहे ते वाटून घेऊ शकतो, खाऊ शकतो. मग आपल्याला आपले मित्र आहे, परिवार आहे, आपला समाज आहे, जे काही आपल्या आजूबाजूला लोक आहेत, तो कुठंतरी कोणी शेअर करतो ना आपल्याला कधीतरी, की मला हा प्रॉब्लेम आहे किंवा मला काहीतरी नोकरी नाही किंवा असं नाही. आपण त्याला दोन शब्द जर मायाने प्रेमाने जरी बोललं की नाही ठीक ठीक होऊन जाईल सगळं, तू काही विश्वास ठेव, माझ्या देवावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, जे काही आहे. म्हणजे कधी कधी काही जणांच्या बोलण्यामुळे एखाद्याचा आत्मविश्वास गमावलेला परत येतो. असं काही नाही की तुम्ही खूप पैशानीच मदत केली पाहिजे आणि खूप काही दिलंच पाहिजे कोणाला. पण तुम्ही चार शब्द एक चांगलं बोलले, काही टेन्शन घेऊ नको, मी आहे किंवा हे तू करू शकतो, असं जरी समोरच्याला म्हटलं, की तो जय हो मूवी आहे ना, त्याच्यामध्ये सलमान खान म्हणायचं की थँक्यू नको म्हणू मला, की तीन लोकांना मदत करा, थँक्यू जयजी. म्हणजे जिथं दिसेल तिथं तीन लोकांना ते लोक मदत करायला लागले. त्याच्याने किती मोठी चेन बनली, की जे आपण देतो ना तेच कुठेतरी वाटत जातं. म्हणजे अदृश्य शक्ती जी आहे, तुम्ही देणार इतरांना, इतरांना चांगलं करा, ती व्यक्ती पण सांगेल की नाही मला यांनी म्हटलं होतं, यांच्यामुळं आज माझी लाईफ मध्ये चेंज आहे. तर आपण ती व्यक्ती पण तीच गोष्ट पुढे देत जाणार. मग असं करत करत तुमचं जे मॅजिक आहे, तुमची जी जादू आहे, ती पॉवर स्प्रेडच होत जाणार या समाजामध्ये. येस. इसे दूसरे के स्वास्थ्य की खातिर अपनी जादुई छड़ी लहराने के लिए कल्पना करें कि उसका स्वास्थ्य पूरी तरह लौट आया है और जादुई शब्द धन्यवाद कहे। मानो आप सचमुच यह खबर मिलने पर बेहद खुश हो कि वह दोबारा पूरी तरह स्वस्थ हो गया है। आप कल्पना कर सकते हैं कि वह व्यक्ति फोन पर आपको यह खबर सुना रहा है या आमने सामने आपको खबर दे रहा है और सचमुच आपकी प्रतिक्रिया को देख सकता है तथा महसूस कर सकता है। जब आप इसी समय उतने कृतज्ञ महसूस कर सकते हैं जितने कि उसके सचमुच पूरी तरह स्वस्थ होने की खबर सुनकर करते, तो यह सुनिश्चित हो जाएगा कि आपके द्वारा महसूस की जाने वाली कृतज्ञता पूरी तरह सच्ची है और उतनी शक्तिशाली है जितनी की हो सकती है। मग आपण म्हणतो ना दुआ आहे, ब्लेसिंग, त्याच्यामध्ये किती ताकद आहे. काही दिवसांपूर्वी बघितलं होतं आपण की अमिताभ बच्चनचं खूप मोठे काहीतरी त्यांनी ऍडमिट होते किंवा काहीतरी एक मोठं त्यांना हेल्थ इश्यू आहे. खूप लोक आहे ना ब्लेसिंग करायला लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रे केलं होतं की यांची हेल्थ चांगली होऊ दे किंवा हे होऊ दे. मग हे प्रे मध्ये काय ताकद आहे माहिती का, की दुसऱ्यांसाठी खूप फास्ट काम करते. मग जेव्हा आपल्या प्रियजन एखादी व्यक्ती, आपल्याला असं वाटतं की तिला बरं नाही, की ती तब्येत खराब आहे, की तुम्हाला असं कळतं फोनवरून किंवा असं, तर तुम्ही प्रे करू शकता त्यावेळेला. भगवंताला प्रे करू शकता की याला हील कर, याला चांगलं स्वास्थ्य दे, आणि ती कामना पण करू शकता की तो छान झालेला आहे, हेल्दी झालेला आहे, परत माझ्याशी बोलतोय येतोय. मग हे तुम्ही कोणासाठी पण करू शकता, की तुमच्या आजूबाजूचा आहे, कोणी शेजारी आहे, कोणी दिसतंय की चला भगवंत याला याचं हेल्थ चांगली होऊ दे, याला चांगलं चांगले मिळू दे. भरपूर लोक असतात ना आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याला दिसताय किंवा नातेवाईकांमध्ये भरपूर लोक असतात. मग आपण इतरांसाठी हे करतो ना, तर तेव्हा भगवंताला किंवा त्या युनिव्हर्सला माहिती केलं याच्या रिटर्न मध्ये काहीच नाही पाहिजे. आपण जेव्हा प्रे करतो ना, तर ह्या रिटर्न मध्ये आपल्याला काहीच नाही पाहिजे. भरपूर वेळेस काय आपण देवाला म्हणतो की तुम्हाला हे पूर्ण केलं की मी तुला ते देईन, असं होतं ना. मग तिथं काय होतं, बिझनेस होतो प्रत्येक ठिकाणी, की मला हे कर, एवढं कर की मला मी तुला हे नारळ फोडून किंवा इतकं आहे की मी 1.25 किलो पेढे देऊन. मग प्रत्येक वेळेस आपला स्वतःसाठी आपण काही ना काही मागतो ते देतो. पण आपण इतरांविषयी करतो ना, तेव्हा आपल्याला काहीच नसतं पाहिजे, आपला काहीच त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. म्हणजे ती एकदम नितळ भावना असते की चला याच्यासाठी मी खरंच मनापासून करतोय. आणि ती लवकर काम करते. म्हणजे त्याला एक मेडिसिन सारखे ते व्हायब्रेशन काम करतं आणि ते खरंच आपल्याला त्याच्यात पण आनंद होतो. म्हणजे जे डॉक्टर, हिलर किंवा मोठे मोठे लोक करू शकतात ते आपणही करू शकतो आपल्या थॉट मधून आणि ब्लेसिंग मधून इतरांविषयी. येस. यदि आप दौलत के मामले में अपने प्रिय व्यक्ति की मदद करना चाहते हैं, तब भी अपनी जादू की छड़ी लहराने के लिए इसी जादुई अभ्यास का अनुसरण करें। उसी प्रक्रिया को दोहराए और उसी तरह कृतज्ञ बने जैसे उसे उसकी जरूरत की दौलत इसी समय मिल चुकी है। कल्पना करें कि उसकी दौलत पूरी तरह लौट आई है, यह हो चुका है और आप अभी अभी आश्चर्यजनक समाचार मिलने पर जादुई शब्द धन्यवाद कह रहे हैं। मग आपण बघा बऱ्याच वेळेस कधी न कधी आपण कोणाला लाईफ मध्ये मदत केली असेल पैशाची, कधी कधी आपण करतो नाही का, मला आपल्याला परतही ते लोक आणून देतात. पण त्यावेळेस ते लोक म्हणतात नाही थँक्यू, तुम्ही यावेळेला अर्जंट वेळेला मदत केली. काही हॉस्पिटलचं काम असतं, कोणाचं काही अर्जंट काम असतं, भरपूर असं आपल्याला कळतंय की याला एवढी एवढी गरज आहे. भले आपल्याकडे असल नसल द्यायचे,
किंवा पण आपण ती कामना तर करू शकतो, परमेश्वराला म्हणू शकतो किंवा त्या युनिव्हर्सला सांगू शकतो की याला ही गरज आहे, किंवा एखाद्याची नोकरी गेली असेल तर चांगलं, आपण जिथे पण आपण ब्लेसिंग करतोय, आपण जिथं पण आपण आपल्या विश मागतोय त्यावेळेला आपण त्या परमात्याला त्या व्यक्तीसाठी पण विश मागू शकतो की याचं पण चांगलं होऊ दे, याला नोकरी लागू दे आणि त्याचं जीवन आनंदमय होऊ दे, आपण हे करू शकतो म्हणजे. आणि आपल्याला तो समाचार मिळतोय ते फील करायचं आहे आणि हे लिहू पण शकतो आपण, इतरांविषयी आपण लिहू पण शकतो की जर आपल्या आहे आपल्या नियर बाय कोणी घरातलं असेल त्याच्याविषयी, आणि अननोन जे असेल त्यांच्याविषयी पण आपण देऊ शकतो की अरे ह्याला हे मिळालेलं आहे, त्याचं हे चांगलं झालेलं आहे, मंगलमय झालेलं आहे भगवंत. त्यासाठी आपण अगोदरच धन्यवाद धन्यवाद पाठवायचे भगवंताला की ही गोष्ट झालेली, ही गोष्ट ब्लेस आहे आणि मी त्याच्यासाठी थँक्यू आहे, मी ग्रेटफुल आहे, असं अगोदरच त्या परमशक्तीला आपण सांगायचंय. येस. यदि आपका कोई परिचित मुश्किल समय से गुजर रहा है, लेकिन आप यह नहीं जानते हैं कि उसकी स्पष्ट जरूरत क्या है या उसे एक से अधिक क्षेत्रों में मदद की जरूरत हो, तब भी आप इसी जादुई अभ्यास का अनुसरण कर सकते हैं और अपनी जादू की छड़ी लहराकर उसकी सेहत, दौलत तथा खुशी तीनों के लिए एक साथ धन्यवाद दे सकते हैं। मग आपल्याला असं वाटतं की कोणतरी आहे, त्याला सगळ्याच एखादा असतं ना, काही हेल्थचे पण प्रॉब्लेम चालू आहे, एखादा काही त्याला पैशाचे पण प्रॉब्लेम चालू आहे, खाण्यापिण्याचे पण वांदे आहे, किंवा काहीतरी त्याचं मानसिक संतुलन पण व्यवस्थित नाही, आपल्याला कळतं, असं कोणतरी शेअर पण करतं. कधी कधी आपण एखाद्या मीटिंग मध्ये ऐकत असतो, ऑनलाईन पण आपण ऐकत असतो, एखादी मीटिंग जॉईन करतात की ते सांगतात की माझं हे चालू आहे, माझं प्रॉब्लेम चालू आहे, आपल्या कानावर ते पडतंय म्हणजे काहीतरी आपल्याला पण युनिव्हर्सल सिग्नल देतं. मग जेव्हा जे गोष्ट ऐकतोय ना आपण, त्याला इकडून आपण म्हणू शकतो की याचं सगळं व्यवस्थित होऊ दे, याचं चांगलं होऊ दे भगवंता, याचं चांगलं कर. म्हणजे आपण काय करतो, निस्वार्थ म्हणतोय भगवंताला की त्याच्या मदत, मग त्याला खुश राहतोय, तो चांगला हेल्दी आहे, वेल्दी आहे, हॅपी आहे, त्याच्यामध्ये जसं आपण मॅजिक डस्ट करतो ना, त्याच प्रकारे आपण ते करायचंय की इतरांना आपण ब्लेस करायचंय आणि थँक्यू म्हणजे आपण इतरांसाठी काय करतोय, आपलं मॅजिक वापरतोय. येस. आज ही तीन लोगों को चुने जिनकी आप परवाह करते हैं और जिन्हें वर्तमान में स्वास्थ्य, दौलत या खुशी या तीनों की ही जरूरत हो। यदि आपके पास हो तो हर व्यक्ति का फोटो ले और यह अभ्यास करते वक्त उनका फोटो अपने सामने रखे। पहले व्यक्ति को ले, उसका फोटो अपने हाथ में रखे, फिर अपनी आंखें बंद कर ले और 1 मिनट तक मन में यह खबर मिलने का काल्पनिक चित्र देखे कि उस व्यक्ति को जिस चीज की जरूरत थी वह पूरी हो गई है। ध्यान रहे, खबर प्राप्त करने की कल्पना करना कहीं अधिक आसान है, जबकि किसी बीमार व्यक्ति के दोबारा स्वस्थ होने, निराश व्यक्ति के दोबारा खुश होने या गरीब व्यक्ति के दोबारा अमीर बनने की तस्वीर देखना कहीं अधिक मुश्किल है। और यदि आप अपनी काल्पनिक तस्वीर में खुद को शामिल कर ले तो आप अधिक रोमांच तथा कृतज्ञता महसूस करेंगे। अपनी आंखें खोले और फोटो हाथों में लेकर 3 बार धीरे से जादुई शब्द धन्यवाद कहे। उस व्यक्ति के स्वास्थ्य, दौलत या खुशी के लिए या जिस भी तालमेल की आवश्यकता हो, डैश नाम के स्वास्थ्य, दौलत या खुशी के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपल्याला काय करायचं, आपल्या घरातले असेल किंवा जवळच असेल किंवा नातेवाईकांमध्ये बहिणीचा मुलगा, मुलगी, भावाचा मुलगा, मुलगी, असे काही लोक आहे, आपल्याला ते अनालिस करायचे आणि त्याच्यात आता सध्या कोणाचा काही प्रॉब्लेम चालू आहे का, म्हणजे एखाद्याला काही स्ट्रगल चालू आहे स्टडीमध्ये किंवा त्याचं काही एक्झामची तयारी करतोय पण ते होत नाहीये, एखाद्याला नोकरी लागत नाही, एखाद्याचे काहीतरी हेल्थ चॅलेंज चालू आहे, एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे, एखाद्या मुलीचं लग्न ठरत नाही, असं काही तुम्हाला जे असं वाटतं ते त्या त्या तीन लोकांना घ्यायचंय जिथे आपलं काही स्वार्थ नाही, म्हणजे आपल्या मुलांचं आणि आपल्या घरातल्याचं बघतो पण इतर पण असतील ना आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा असं कोणतरी असेल तर तसे लोक घ्यायचे, आपल्याला ते चॉईस करायचे. आणि आपल्याकडे जर त्यांचा फोटो असेल, मोबाईलमध्ये फोटो असेल तर ते त्याला आपण प्रे करायचंय, तो फोटो समोर ठेवायचा आहे आणि त्या फोटोला बघून आपण ती काल्पनिकता करायची की ह्या भगवंता ह्या व्यक्तीला नोकरी लागू दे, नोकरी त्याच्या मनासारखी नोकरी त्याला मिळवू दे आणि मिळालेली आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद द्यायचं, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्याला ही मिळालंय किंवा एवढ्या पैशाची गरज आहे ते मिळालंय, किंवा त्या एखाद्याला कोणी तुमच्यासोबत शेअर केलं असेल ना की मला हे पाहिजे, आपल्या नातेवाईकांमध्ये करतात लोक शेअर, मला माझा हा प्रॉब्लेम चालू आहे किंवा मला याच्यातून बाहेर पडायचंय, असे कोणी असेल तुम्हाला असं जाणवतंय की त्याला तुम्ही
बोलून पण करू शकता, लिहून पण करू शकता, आणि त्या फोटोला बघून तुम्ही ते पण करू शकता की अरे याचा हा बॅड पॅच चालू आहे. किंवा कधी कधी एखाद्याचा काहीतरी आजार चालू असतो, आजार पण दवाखाना हॉस्पिटल चालू असतं. आपण भले, आणि त्या लोकांना काही गरज नसते की म्हणजे असं आपण पैशानेच मदत करा किंवा काही, तर तुम्ही हे तुमची प्रॅक्टिस ही पर्सनल पण करू शकता की त्यांना न सांगता आपण ही करू शकतो. अरे त्याचे जे रिपोर्ट आहे ते सगळे नॉर्मल आलेले आहे, याचं सगळं हेल्थ जे आहे, हेल्थ इश्यू संपलेले, हेल्दी आहे, आणि तो परत त्याच्या ड्युटीवर जातं, ही पुढची आपण कल्पनाशक्तीने आपलं वापरून रोज त्याला ब्लेस करू शकतो. येस. जब एक व्यक्ति के मामले में आप यह अभ्यास कर ले, तो अगले व्यक्ति की ओर बढ़े और इन्हीं दो कदमों का अनुसरण करें जब तक कि आप तीनों लोगों की ओर स्वास्थ्य, दौलत या खुशी भेजकर जादू की छड़ी का अभ्यास पूरा न कर ले। आता बऱ्याच जणांना असं वाटतं माझेच हे प्रॉब्लेम चालू आहे, माझेच गुडघे दुखत आहे, मलाच हे होतंय ते होतं, मग मी आधी माझंच मॅजिक हे करते, इतरांचं मी काय बघत बसू, असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की नाही आता माझं माझं प्रॅक्टिस चालू आहे, माझे हे करतो. पण जेव्हा आपण इतरांना प्रकाश द्यायचा विचार करतो ना, इतरांसाठी चांगलं विचार करायला होतो, काही वेळा पुरतं का व्हाय ना की इतरांसाठी आपण ब्लेसिंग मागतोय, दुआई मागतो, त्यासाठी ते मॅजिक तुमच्यावर पण उलट पडणार आहे. ते मॅजिक तुमच्यावर काम करणार आहे. बरोबर आहे ना? जसं ब्लॅक मॅजिक असतं तसं व्हाईट मॅजिक पण असतं. तर व्हाईट मॅजिक जेव्हा तुम्ही करायला लागता की ते तुमच्यावर पण रिप्लेसमेंट यायला लागतं. मग जेव्हा तुम्ही लोकांसाठी दुआ मागायला लागता, चांगलं करायला लागता, तेव्हा तुम्हाला ना ते तुमच्या किती मल्टिपल तुमच्याकडे तर तुम्हालाही कळत नाही. मग तुम्ही, आपण सगळे आत्मा एकमेकांना कनेक्ट आहे ना, आपण सगळे सोल एकमेकांना कनेक्ट आहे. मग आपण काय करतोय की आपल्याला आपल्यापर्यंत ती न्यूज आली आणि आपल्यापर्यंत कुठेतरी आली, तर आपण पण त्याला जबाबदार आहे. सगळेजण आपण त्याला जबाबदार असतो. म्हणजे कुठेतरी डॉक्टर युलेनने तेच सांगितलंय की ह्या ज्या आहेत तर त्या आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी. मग तुमच्यापर्यंत ती गोष्ट आहे किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असं प्रॉब्लेम चालू, तर आपण पण त्याचं कुठेतरी कनेक्टिव्हिटी आहे, काहीतरी कनेक्शन आहे. मग आपल्याला हे करायचं काय, तर त्याच्यासाठी तर करायचंच आहे, पण हे आपल्यासाठी पण करायचं आहे. आपल्या पण प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते हील करायचं. त्याच्यामुळे हा अभ्यास आहे ना खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. येस. आप यह शक्तिशाली अभ्यास तब भी कर सकते हैं जब आप सड़क पर चल रहे हो या कहीं पर हो और आपको कोई ऐसा व्यक्ति दिखे जिसमें स्पष्ट रूप से खुशी, स्वास्थ्य या दौलत की कमी नजर आ रही हो। कल्पना करें कि आपके पास जादू की छड़ी है और उसकी दौलत, स्वास्थ्य तथा खुशी के लिए दिल से धन्यवाद देकर मन ही मन इसे लहराए और यह जान ले कि आपने ऊर्जा की वास्तविक शक्ति को सक्रिय कर दिया है। किसी के स्वास्थ्य, दौलत और खुशी को लौटाने में कृतज्ञता का इस्तेमाल करना कृतज्ञता का महानतम कार्य है जो आप कर सकते हैं। और इसके बारे में एक जादुई बात यह भी है कि आप दूसरों के लिए जिस स्वास्थ्य, दौलत और खुशी की दिल से कामना करते हैं उसे आप अपनी ओर भी आकर्षित करते हैं। मग असे काही लोक असतात आपल्या नजरेमध्ये, आपण दिवसभर जातो, जे फिरतो, आपण ज्या सोसायटीत राहतो, तिथलचं वॉचमॅन असेल, तिथलचं कोणी साफसफाई कर्मचारी असेल, किंवा आपल्याला कोणी पण आपल्या नजरेसमोर परत परत ती व्यक्ती दिसते आणि ती काहीतरी फेस पण करत असते. कधी कधी लोक सांगत पण नाही ना आपली परिस्थिती, पण आता एखाद्याच्या घरी गेल्यावर आपल्याला कळतंय की काहीतरी परिस्थिती आहे, जेमतेम आहे, त्यांचं थोडं काहीतरी चालू आहे, बरोबर, किंवा भरपूर लोक स्ट्रगल करत असतात, मुलांचं शिक्षण चालू आहे, हे करतात. मग त्यावेळेला सुद्धा आपण ही ब्लेसिंग करू शकतो, ही प्रॅक्टिस करू शकतो की त्याला यांच्या घरामध्ये ना भगवंता सुख समृद्धी होऊ दे, यांना यांचं चांगलं होऊ दे, यांच्या मुला लेकरा बाळांना चांगलं खायला प्यायला आजच्या दिवस भेटू दे. की कुठेही करू शकता आणि कळत न कळत करू शकता. बाहेरही आपण जातो, गाडीवर फिरतो, एखादं दिसतं आपल्याला सिग्नलवर, नाही आपल्याला तिथं द्यायला सुट्टे पैसे असले काही, आपण तिथे एक ब्लेसिंग पाठवू शकतो. आपण ब्लेसिंग, किंवा पोलीसवाले लोक असतात ट्रॅफिक मध्ये उन्हामध्ये उभे दिसतात, ते आपल्या नजरेसमोर येतंय, दिसतंय सगळं, म्हणजे आपल्याला पण तिथं काहीतरी रिटर्न मध्ये द्यायचं. मग त्यावेळेला आपण ती ब्लेसिंग पाठवू शकतो, फील करू शकतो आणि कामना करू शकतो की यांचं जे आहे ते ह्या ह्या क्षेत्रामध्ये यांना प्रेम मिळालेलं आहे. सगळेजण कशाचे न कशाचे भुकेले ना शेवटी, कोणाला चांगलं स्वास्थ्य पाहिजे, कोणाला चांगलं खायला पाहिजे, कोणाला तर दोन शब्द प्रेमाचे पाहिजे. हे सगळं प्रत्येकाला वेगळं पाहिजे, तर आपण त्याची कामना करू शकतो, त्याच्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्याला चांगलं मिळू दे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बाबतीतही सेम लेवलला आकर्षित करत असतो. Yes. जादुई अभ्यास क्रमांक 24।
जादुई छड़ी। एक, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाए। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, 3 लोगों को चुने जिनकी आप परवाह करते हैं और जिनकी आप सेहत, दौलत या खुशी या तीनों को ही पाने में मदद करना चाहते हैं। 3, यदि आपके पास तीनों के अलग अलग फोटो हो तो जादू की छड़ी का अभ्यास करते समय फोटो अपने सामने रखें। 4, एक बार में एक व्यक्ति ले और उसका फोटो अपने हाथ में रखे, अपनी आंखें बंद कर ले और 1 मिनट के लिए यह मानसिक चित्र देखे कि उस व्यक्ति की सेहत, दौलत या खुशी पूरी तरह लौट आई है और आपको समाचार मिल रहा है। 5, अपनी आंखें खोले और फोटो अपने हाथ में रखते हुए जादुई शब्द धीरे से कहे, डैश नाम की सेहत, दौलत या खुशी के लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 6, जब आप एक व्यक्ति के लिए यह कर दे तो अगले व्यक्ति पर पहुंचे और इन्हीं दोनों कदमों का अनुसरण करें जब तक कि आप तीनों लोगों के लिए जादू की छड़ी का अभ्यास पूरा न कर ले। 7, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मग पहिले जे आपलं आहे ते आपल्याला 10 रोज आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे, 10 ब्लेसिंग लिहायचे की आपल्याला भगवंताने जे काही दिले रोजचे 10 शोधून आपण जर 30 दिवस लिहिले, 228 आपल्याकडे होतात, 28 दिवस लिहिले, 30 दिवस लिहिले तर आपले 300 आपल्याकडे होतात. याच्यामध्ये खूप वाढू शकतात. तुम्ही दररोज 15 लिहू शकता, 20 लिहू शकता, त्याला काही लिमिटेशन नाही. आणि आहेत पण भरपूर तसे तेवढे असले तर. मागचं चॅप्टर काय शिकवतो तर जास्तीत जास्त किती पण करा, पण कमीत कमी आपण 3 लोकांचा तरी अभ्यास करू शकतो ना, की आपल्या नात्यामध्ये असे 3 लोक आहे किंवा तुमच्या ओळखीमध्ये आहे, फ्रेंड सर्कल आहे, तुमचे कामवाली, घरात येणारे, तुमच्या सर्कलमध्ये असे 3 लोक तुम्हाला शोधायचे की ते आता सध्या प्रॉब्लेम मध्ये फेस करत आहे, कुठंतर त्यांचं मेंटली डिस्टर्ब आहे किंवा हेल्थ त्यांना चांगली नाहीये किंवा त्यांना पैशाची अडचण आहे, जे काही असेल. मग त्यांचा जर फोटो असेल तुमच्याकडे तर अजून खूप छान गोष्ट. जेव्हाही आपण आपलं सकाळचं ऍक्टिव्हिटी करतो, मेडिटेशन करतो, त्याच्यानंतर तुम्ही फोटो समोर ठेवू शकता आणि त्याला ब्लेसिंग पाठवू शकता की भगवंत याचं ह्या ह्या गोष्टीमध्ये याचं काम होऊ दे. कोणा आपल्याला म्हणतात ना, कोणाचा इंटरव्ह्यू असेल, कोणी जॉबसाठी जात आहे किंवा सहज आपल्याला माहित असतं की हे काम करायचंय, तर मग त्यावेळेला ते त्याचं काम व्यवस्थित होऊ दे हे परमेश्वरसाठी सांगायचं आणि त्यासाठी आपण त्याला ते मिळालंय म्हणून 3 वेळेस धन्यवाद धन्यवाद युनिव्हर्सल द्यायचं. आणि हे तुम्ही लिहून पण घेऊ शकता की मला हे असं असं मिळालेलं आहे, याच्या बाबतीत झालेलं आहे. जर तुम्हाला असं वाटतं मी बाय कोणी ओळखीचं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला हील पण करू शकता आणि त्याला पाठवू पण शकता. मग एका एका व्यक्तीला पहिले एक घ्या, नंतर दुसरं घ्या, नंतर तिसरं घ्या. है ना? सोपं आहे ना? आणि हे केल्यानंतर बघा तुम्हाला स्वतःला कसं वाटायला लागतं किंवा आपण दुसऱ्यासाठी करतो ना काहीतरी चांगलं, तेव्हा आपल्याला एकदम फील वाटायला लागतं, चांगलं वाटायला लागतं, ब्लेस वाटायला लागतं की चला आज माझ्याकडनं काहीतरी देणं लागलं समाजाचं आणि मी काहीतरी केलं. मग तुमच्या डोक्यात आले असेल असं कोणी न कोणी तुम्हाला आठवलं नावं की तुमचे आहेत ओळखीचे नियर बाय, प्रत्येकाचेच असतात. मग घरात कोणी कामवाली असो, वॉचमॅन असो, हे असो, जे असो, जेव्हा आपण विचार करतो ना की येस मला करायचं, तेव्हा ते दिसतं पण. आणि तुम्हाला ह्या 2-3 दिवसात तुमच्या समोर येतील पण तसे लोक किंवा हा यांना मदतीची गरज आहे, मग ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे की याला मला जादूची छडी बनायची. आतापर्यंत जर तुम्ही 25 दिवस व्यवस्थित अभ्यास करत आलेले तर तेवढी कॅपॅसिटी तर आपली झालेलीच आहे की आपण इतरांना देऊ शकतो, है ना? झालेलीच ना तेवढी कॅपॅसिटी. मग आपण इतरांना देण्याचं हे करायचंय, जसं आपण मॅजिक डस देतो किंवा आपण ही मॅजिक डस पेक्षा थोडी अजून ऍडव्हान्स प्रॅक्टिस आहे, जसं आपण फोटो घेऊन करतोय इतरांविषयी. आणि किती लोकांना ती पॉवर आहे. आपण हिलर बघतो किंवा जे रेकी करतात त्या हँडनी लोकांना रेकी मास्टर म्हणतात, तर ते सेम आहे हे सगळ्यांमध्ये. असं काही नाही की त्यासाठी खूप मोठं काही केलं पाहिजे किंवा खूप पीएचडी केली पाहिजे. फक्त आपली भावना, आपले विचार, आपले फिलिंग आहे ना त्यात जेवढे छान असतील इतरांविषयी तेवढं आपलं काम होतं. आलं लक्षात? सगळ्यांच्या लक्षात आलं. मग किती लोकांना आवडेल जादूची कांडी बनायला इतरांसाठी पण? आवडेल ना? येस, व्हेरी गुड. आणि परमेश्वर आणि भगवंतानी तुम्हाला त्याच्यासाठी चूज केलं पण आहे आपल्याला, माहिती का? कारण ते जर चूज केलेलं नसतं तर आपण या कॉलवर नसतो, है ना? बरोबर आहे की नाही? कारण हे युनिव्हर्सलचा प्लॅन मोठा असतो आपल्या विचारांपेक्षा. आपलं आयुष्य तर चांगलं करायचं पण इतरांचं पण करायचं आयुष्य. मग हे आपल्याला
ऑलरेडी भगवंतानी निवड केली असते, फक्त काहीतरी आपल्या छोट्या मोठ्या परीक्षा घेतल्यात ना. परीक्षा पण घेणं गरजेचं आहे, परीक्षा आपल्याला त्या पारखणं पण गरजेचं आहे. कारण जेवढा हिरा असेल म्हणजे डायमंड असेल, त्याला पैलू पाडल्याशिवाय तो डायमंड कळत नाही ना, अगोदर तो एक तुकडाच असतो असा. मग आपल्याला पण पैलू पाडावं लागले, आपल्याला पण काय म्हणतात ते, छन्नी हातोडीचे ठोके देऊन मूर्ती घडावं लागली. मग ते जे आपल्याला हातोडी होतं की चॅलेंजेस हे मला माहित होतं, मी एक्सेप्ट केलेलं होतं. आणि अक्षरशः असं झालं की मी जेव्हा ध्यानात आले आणि शांत झाले, तर म्हणजे बिल्डिंगच्या बायका म्हणजे माझ्या इतकं चॅलेंज असं आलं, पण मला ते माहिती होतं की ना तुमच्यापासून सुरुवातीला लांब जाणार सगळं. पण मग मी काय केलं, ध्यानामध्ये दररोज प्रत्येक बाईला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक नातेवाईकाला तुम्हाला सांगते, ध्यानामध्ये सगळ्यात पहिलं गोल्डन एनर्जी पाठवायचे आणि फील करायचे की ते सगळे माझ्या सोबत आहे ना. माझा एक संकल्प आहे मॅडम पहिल्यापासून, की मला माहित होतं हे चॅलेंज माझी परीक्षा युनिव्हर्सकडे. तर मी प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये 27 लोकांचा आहे, 28 लोकांचा फ्लॅट आहे. तर आहे ना प्रत्येकाचे असे ग्रुप पडले होते, ही माझी मैत्रीण, ती माझी मैत्रीण, ती माझी मैत्रीण. आणि आहे ना वेगळ्या वेगळ्या जायच्या. आणि एक वेळ अशी आली 1.5 वर्षामध्ये की मी पूर्ण एकटी पडले होते, ध्यानी होते म्हणून, ज्ञानी आणि ध्यानी. पण मी फास्ट इतकं म्हणजे दररोज प्रत्येकाला गोल्डन एनर्जी पाठवायचे, प्रत्येकाला गोल्डन एनर्जी पाठवायचे आणि दुआ करायचे. आज प्रत्येक जण माझी मैत्रिणी. वा, छान. आणि खूप म्हणजे, आणि मी संकल्प केलेलाच आहे तो, की मी मोठा मास्टर आहे भविष्यात. आणि सगळे म्हणजे मी फिलिंग करते आतमध्ये की सगळे माझ्या जवळ ध्यानाला येऊन बसलेले. आणि झालं तसं मॅडम, की आहे ना प्रत्येकाला जेव्हा वेळ, मी जेव्हा